Hello, hello, hello. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Have you drawn this figure? Have you drawn this figure? Yes, ma'am. Hmm. भरपूर मुलांची काढायची राहिलेली आहे डायग्राम. फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ दिस फिगर and tell me after completion of it. Okay, start. Okay. पटपट ड्रॉ करा. ओंकार नोटबुक बघू. नाही का? ओव्हर ओव्हर मॅम. आवाज येत नाही रे बाळांनो. रेंज मध्ये येऊन बोला. हो मॅम. नाही काढून झाले तर अजून थोडं 1-2 मिनिट टाइम द्या मग. आवाज ऐकायला येत नाही.
झाली? हॅलो, इज इट ओव्हर? हॅलो, Yes, ma'am. झालं का? सर्वांचं झालंय का कोणाचं राहिलंय? हॅलो. झालं मॅडम. Okay. Next one is extrusion molding. Next one is extrusion molding. There is a transfer molding, but this point in this year, this point is not in our syllabus, so that we will not take it. Next type is extrusion molding. Okay, we have not written the theoretical part regarding this injection molding, so that we will complete this first and then we will go to extrusion molding. Okay, write first sentence. This is mainly applicable. This is applicable mainly to. This is applicable mainly to thermoplastic. Thermoplastic. हा, सेकंड सेंटेन्स तुम्ही तयार करून सांगा मला की प्लास्टिक मटेरियल जे आहे, प्लास्टिकची जी पावडर वगैरे आहे, ते मटेरियल फीड केलं जातं या सिलेंडर मध्ये. हा, प्रिपेअर वन सेंटेन्स रिगार्डिंग इट. हॅलो, 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 हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. हा, सेंटेन्स तयार करून सांगा. प्लास्टिक मटेरियल इज फीड इनटू heated cylinder. Write down this sentence. Plastic material is feed into. Plastic material is feed into heated cylinder. Okay. Screw, next sentence. Screw transfer this material toward the heater. Toward this heater. फिगर मध्ये हीटर आता काढलेले आहे तुम्ही. Toward the heater. Heater heat the material. Heater heat the material so that plastic material get soften. Get soften म्हणजे लिक्विड होतं. Get soften, full stop. Soften material transfer toward the mold. MOULD, mold. इथे शब्द आहे बघा, mold. Mold. Full stop. Material is then cooled. Top molding part is removed or opened so that we get finished article.
finished article. We get finished article. Okay. Then next point is extrusion molding. Extrusion molding. लिहिलं? लिहिलं? दिस मेथ फिगर काढूयात आपण अगोदर. वेट फॉर 1 minute. Okay, have you seen figure? Yes, ma'am. 1 minute. फिगर दिसते सर्वांना? फिगर दिसते की नाही? ड्रॉ दिस फिगर. ही लाईन आहे ना खालची, सरळ काढा. इथून अशी इथून आलेली अशी सरळ लाईन काढा, थोडी ट्विस्ट झालेली. नाव सांगते मी. काय झाले, माझ्या पीपीटी मध्ये ती फिगर फिसकटली गेलेली. वरचा वरती खाली नाही, 2 वेगवेगळ्या पेजवर फिसकटले गेल्यामुळे तसं झालं. ओके. फिगर काढा, डिस्क्रिप्शन लगेच सांगते, खूप सोपं आहे.
मगाच्या फिगर सारखी चित्तपर्यंत आहे, फक्त एवढी लाईन वेगळी आहे. काढायची अजून एकदा. काय झालं? ओव्हर. Yes, ma'am. इथे काय नाव लिहावं लागेल रे? प्लास्टिक फीड, बरोबर आहे.
झालं का? ओके. झाली का फिगर काढा? Yes, ma'am. ओके. तुमच्या नोटबुक मधलं मोल्टन मटेरियल इज फीड इनटू मोल्ड इथपर्यंत सेम डिस्क्रिप्शन आहे. नोटबुक मध्ये आता लिहून दिलेला पॉइंट आहे ना, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सॉफ्टन मटेरियल इज देन फीड इनटू मोल्ड और पास इनटू मोल्ड. आहे का? सापडते का? प्लास्टिक मटेरियल इज देन पास इनटू मोल्ड. त्या वाक्याच्या अगोदरची जी माहिती आहे ती सर्वच्या सर्व इथे मॅच होते. सो दॅट यू हॅव टू राईट दिस ऑल इन्फॉर्मेशन. कुठपर्यंत लिहायची? प्लास्टिक सॉफ्टन मटेरियल पास टूवर्ड दी मोल्ड, याच्या अगोदरचे सर्व सेंटेन्स लिहायचे. बी फास्ट. झालं का लिहून? लिहून झालंय का लिहितांची? ओके. इथपर्यंत माहिती आहे सर्व. मी फक्त या लाईनशी रिलेटेड माहिती सांगणार आहे तुम्हाला. ओके. सी हियर. Plastic ingredient is added into the heating cylinder. This cylinder heat the material by use of this heater. This screw transfer the material
in forward direction. This method is used for coating of a plastic material on a metal or any material like a wood etc. प्लास्टिकचं कोटिंग करायचं असेल कोणत्याही मटेरियल वरती तर ही मेथड वापरली जाते. फॉर एक्झाम्पल ह्या वायर वगैरे असतात, आपण जर बाजूला काढला वरचं कोटिंग तर बाजूला निघते, आतमध्ये मेटलची वायर असते. ओके, हिअर दिस ब्लॅक कलर इज नथिंग बट इट इज अ मेटल. We want to coat this wire with plastic material. या वायरला, या ब्लॅक कलरच्या वायरला जर प्लास्टिकचं कोटिंग द्यायचं असेल, this wire is placed like this. ओके, वायर अशी हँग करायची. In this extrusion mold there is a cylinder, hollow cylinder like this. याच्यामध्ये असं एक पोकळ अशी नळी असते बसवलेली ऑलरेडी. आपली वायर फक्त त्याच्यामध्ये पास करायची. या वायरला, या पाईपला आपल्या या एक्स्ट्रक्शन मोल्डचा हा रेड कलरचा पाईप आहे आणि ज्याच्यावरती कोटिंग करायचंय तो आपण वरून इन्सर्ट करणार आहोत इथून. याला इथून होल असतं मटेरियल एंटर होण्यासाठी. असं मटेरियल पूर्णपणे असं फिल होत जातं. ज्यावेळेस हे मटेरियल पूर्णपणे भरलं जातं त्यावेळेस इथून पण त्याला बाहेर येण्यासाठी, एक्स्ट्रा झालेलं मटेरियल बाहेर निघण्यासाठी इथं आउटलेट असतं. मटेरियल फुल झाल्यानंतर ते बाजूला काढून घेतलं जातं. नॉर्मल टेम्परेचरला सावकाशपणे कूल केलं जातं आणि हा पाईप, रेड कलरचा पाईप असा ओपन करून बाजूला काढून घेतला जातो. Are you getting? This material is coated. Material is coated means extraction is done on the surface so that this type of the molding is known as extraction molding. This red color compartment is nothing but it is a die. D-I-E, die. याचं नाव आहे डाय. आता आपलं पुढचं सेंटेन्स काय येणार आहे? सॉफ्टन प्लास्टिक मटेरियल is then transferred toward the mold, toward the die. Are you getting? Are you getting or not? Write down sentence. Hello? Hello? Yes, ma'am. Plastic write down. Write down. ऑनलाईन सर्वांना आवाज येत आहेत का रे? Yes, ma'am. Molten plastic material is then transferred but soften means molten. Transfer toward the die, D-I-E, die. After coating, die is removed, D-I-E, die is removed. It cool at room temperature. We will get plastic coated cables. Okay, over. Maybe 7.2 is over. See the syllabus. Syllabus बघा 7.2 over झालेलं आहे.
We have not completed topic. Only 7.2 is over. झालं ना? Is there extrusion molding? आहे ना? Okay. Next 7.3 rubber. Rubber. Okay, rubber. Right heading rubber. Rubber having dash dash property. Elasticity. Write down. Rubber is elastic. Rubber is elastic. What is mean by elasticity? स्ट्रेच केलं तर डिफॉर्मेशन होतं आणि स्ट्रेस रिमूव्ह केलं तर ओरिजिनल शेपला येतं. ओके, राइट डाउन दिस इलास्टिसिटी. डेफिनेशन ऑफ इलास्टिसिटी. व्हॉट इज मीन बाय इलास्टिसिटी? इथपर्यंत लिहा. Elasticity is a property of material by virtue of which material undergoes deformation. Deformation means change in shape. Deformation under the stress. जर त्याला ताणलं तर त्याचं डिफॉर्मेशन होतं, म्हणजे पहिला आकार बदलतो. But return to its original shape on removal of stress. झालं? Next point, type of rubber. Type of rubber. Type of rubber. कोणता टाइप आहे? फर्स्ट टाइप नॅचरल रबर. नंबर 1 नॅचरल रबर. नंबर 2 सिंथेटिक रबर. सिंथेटिक रबर. Number 1 natural rubber. Number 2 synthetic rubber. Synthetic rubber. लक्ष द्या. Is it polymer? Whether rubber is a polymer? Yes, आहे ma'am. का rubber polymer? Whether it produced by addition polymerization or condensation polymerization? Whether there is a functional group, whether there additional polymerization. कोणताही नॅचरल रबर याच्यामध्ये हा आयसोपिरिन हा मोनोमर असतो. तुम्हाला आयसोपिरिनचं केमिकल स्ट्रक्चर यायलाच पाहिजे. अरे बेटे, हाऊ मेनी कार्बन ॲटम इज देअर? 1 2 3 4. Alternate double bond, single bond, double bond, CH3. Go toward the last page and tally whether you can write this chemical formula or not. लिहू शकताय का बघा. Right. How many carbon atom in one chain? 4 in one chain. And second carbon ला CH3 group attach आहे. Okay. How many double bonds are there? 1. How many double bonds are there? 2. 2 double bonds are there. Start and end. या लाईन शिवाय शब्द सॉरी क्वेश्चन पेपर कंप्लीट होणार नाही. Dash dash is a monomer of natural rubber. Isopirin is a monomer of natural rubber. Dash dash is a building block of natural rubber. Isopirin is a building block of natural rubber.
dash dash is a structural unit of natural rubber. Isoprene is a structural unit of natural rubber. असा 3 वेगवेगळ्या टाइपने तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. इथे एकच का डबल बॉन्ड राहिला शिल्लक? कारण इथले 2 इलेक्ट्रॉन, याचा एक इलेक्ट्रॉन रिकामा झाला, याचा एक इलेक्ट्रॉन, याचा पण रिकामा झाला, याचा एक इलेक्ट्रॉन, मधल्या दोघांनी शेअरिंग केलं. लक्षात आलं का? आणि मग इथला पण एक सिंगल शिल्लक राहिला, इथला सिंगल शिल्लक राहिला. This polyisoprene is nothing but it is rubber. Polyisoprene is nothing but rubber. Polyisoprene म्हणजे काय? रबर आहे. And this rubber having a monomer? Isoprene. Rubber having monomer isoprene. Can you able to prepare it? Or is it natural? It is a natural. रबराचं झाड बघितलं? नाही बघितलं? काय झालं? मोबाईल वरती बघितलं? काय? रबराचं ओके. Whether there is a isoprene or here there is no isoprene. हा isoprene आहे का नाही? Yes, ma'am. इट इज अ पॉलिमर ऑफ नॅचरल रबर. फक्त कार्बन लिंकेज इकडचे इकडे चेंज केलेले आहे. त्यामुळे एमसीक्यूज मध्ये जरी हे स्ट्रक्चर टाकलं, अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. सिंपल वन. ओके. Okay, write down. Natural rubber is obtained from rubber tree. Natural rubber is obtained from the rubber tree. Okay, next sentence. Natural rubber contain isoprene monomer. Isoprene monomer. Write down this chemical reaction. Only chemical reaction. ओके, ओव्हर झालं ना? नेक्स्ट लाईन घ्या. आयसोपिरिन मॉलिक्यूल हा हे लास्टच्या वेळेस एमसीक्यूज पडलेला आहे. आयसोपिरिन मॉलिक्यूल पॉलिमराइज टू फॉर्म cis polyisoprene. cis polyisoprene. cis. Do you know what is meant by cis? हा सर्वच मोनोमर मध्ये ह्या CH3 ग्रुप हा एका साइडलाच असतो, याच साइडला, त्याला सिस असं म्हणायचं. एका मोनोमर मध्ये CH3 ग्रुप इकडे गेला आणि दुसऱ्या मोनोमर मध्ये खालच्या साइडला आला की मग ती ट्रान्स अरेंजमेंट झाली. डबल बॉन्डच्या अपोजिट साइडला असेल तर. ठीक आहे. सिस आयसोप्रिनला अंडरलाईन करा, एमसीक्यूज पडतोय सारखाच. ओके.
नेक्स्ट हेडिंग लिहा, प्रोसेसिंग ऑन नॅचरल रबर. प्रोसेसिंग ऑन नॅचरल रबर. प्रोसेसिंग ऑन नॅचरल रबर. हा, लक्ष द्या आता. ओके, दिस इज रबर ट्री. हे झाड परिपक्व झाल्यानंतर, म्हणजे जर समजा आंबा असेल किंवा कोणतं पण फळ असेल, ठराविक पिरियड नंतर ते पिकतं. तसं याचं पण काही दिवस झाल्यानंतर रबर ट्री मधून करकर असा आवाज येतो. त्याला बार्किंग ऑफ रबर ट्री असं म्हटलं जातं. ड्यू टू बार्किंग ऑफ द रबर ट्री, due to barking of the rubber tree, milky emulsion is flowing. See, there is a milky emulsion. This milky emulsion is known as a latex. त्या मिल्की इमल्शनला काय म्हणायचं? लॅटिक्स असं म्हणायचं. This latex contain only 3 to 4% of the rubber. This latex contain 3 to 4% of the rubber. काय सांगितलं? फर्स्ट लॅटिक्स हे पॉइंट आहे. ड्यू टू द बार्किंग ऑफ द रबर ट्री, milky emulsion is flowing. This milky emulsion is known as a latex. Latex contain only 3 to 4% of the rubber, so that it is necessary to remove the remaining amount of the impurities. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? रिमेनिंग अमाउंट ऑफ इम्प्युरिटी रिमूव्ह करावी लागत असते. काय केलं जातं? हा जो लॅटिक्स आहे इथं मिळालेला, तो बाजूला काढला जातो इथला या पॉट मधला. त्याला फिल्टर केलं जातं. नोटबुकच्या लास्ट पेजला एक शब्द लिहायचा होता, ओनली फिल्टर. फिल्टर. देन त्याला डायल्यूट केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतलं जातं. आणि 5% ग्लासियल ऍसिटिक ऍसिड हे केमिकल ऍड केलं जातं. ग्लासियल ऍसिटिक ऍसिड हे केमिकल ऍड केलं जातं 5%. This glacial acetic acid having property only to react with the rubber molecule and not another member. काय सांगितलं? जे ऍसिटिक ऍसिड तुम्ही ऍड करणार आहात. हा मी काय बोलले आता? यू तुम्ही अलीकडे. What is the last sentence? काय? ऍसिटिक ऍसिड असं बोलले, नाही बोलले? शेजारी यू. Okay, good. Glacial acetic acid react only with rubber molecule and not with impurity. Glacial acetic acid कुणाबरोबर ती रिॲक्ट होतं? फक्त आणि फक्त रबरच्या मॉलिक्यूल बरोबर ती रिॲक्ट होतं आणि त्याची अशी मोठी गुठळी तयार होते. कोॲग्युलेशन होतं त्याचं. कोॲग्युलेशन मीन्स असा मोठा साका तयार होतो आणि तो साका नंतर रोलर मधून पास केला जातो आणि आपण जो रबर बघतो तो रबर त्या प्रकारे मिळवला जातो. त्याचा यूज हा टायर वगैरे बनवण्यासाठी वगैरे 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 वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी होतो. ओके, सियर. हा, what is the name of this rubber tree? Scientific name? Hevia brasiliensis. Okay. Insertion means what is mean by rubber latex?
What is meant by milky emulsion is known as latex. Milky emulsion is known as latex. How latex is obtained? Barking Barking of of rubber tree. rub- Due to the barking of the rubber tree, latex, we get a latex. It is collected in small vessels. Latex is then diluted, filtered to eliminate the dirt present in it. फिल्टर काय केलं जातं? झाडाची पानं वगैरे त्याच्यामध्ये पडलेली असतील म्हणून त्याला फिल्टर केलं जातं. देन इट इज अलाउड टू स्टँड फॉर फ्यू अवर्स. काही तासासाठी त्याला स्टँड थांबू दिलं जातं, त्याला काही केलं जात नाही. अँड कोॲग्युलेटेड म्हणजे त्याची गुठळी तयार केली जाते रबरची. लाईक ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड आर ऍडेड टू मेक अ रबर सॉफ्ट. सगळे रबर एकत्रित येण्यासाठी काय केलं जातं? हे केमिकल टाकलं जातं. हे केमिकल फक्त कोणाबरोबर रिॲक्ट होणार? रबर बरोबर ती फक्त रिॲक्ट होणार. कोॲग्युलम ऑब्टेन देन ट्रीटेड ॲज फॉलो. नंतर त्याच्यावरची पुढची ट्रीटमेंट केली जाते. आर यू गेटिंग? असं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, पण आपण असं नाही लिहिणार, आपण पॉइंट पॉइंट लिहिणार म्हणजे अभ्यासाला सोपं जातं तुम्हाला. फर्स्ट, नंबर 1, इथे तुम्ही जे लिहिलेलं आहे प्रोसेसिंग, त्याच्यामधला फर्स्ट पॉइंटला लॅटिक्स. ड्यू टू बार्किंग ऑफ रबर ट्री, मिल्की emulsion is flowing. This milky emulsion is known as latex. This latex contain only 3 to 4% of rubber. The next point, त्याच्यातलाच दुसरा पॉइंट, प्रोसेसिंग ऑन लॅटेक्स. Processing on first, latex is first diluted, then filtered to remove dirty matter. रिमूव्ह. आधी फिल्टर, नंतर डायल्यूट किंवा अगोदर डायल्यूट नंतर फिल्टर. फक्त एम काय आहे आपलं? डर्टी मॅटर रिमूव्ह करणं आणि डायल्यूट करणं, म्हणजे त्याच्यातून केमिकल टाकायला सोपं जातं ते. फर्स्ट डायल्यूटेड अँड फिल्टर. पहिली स्टेप डायल्यूशन आणि फिल्टरेशन टू रिमूव्ह डर्टी मॅटर. Material is then allowed to stand for hour. ऍसिटिक ऍसिडचं दुसरं नाव ग्लायसेल ऍसिटिक ऍसिड असतं. ऍसिटिक ऍसिड पण चालतं आणि ग्लायसेल ऍसिटिक ऍसिड पण चालतं. 5% ऑफ ऍसिटिक ऍसिड और फॉर्मिक ऍसिड is
this acid react only with a rubber and form coagulum. Coagulum म्हणजे coagulum म्हणजे गुठळी अशी. हा, then it is filter. फिल्टर करायची पण आवश्यकता नाही, केलं तरी चालत असेल, नाही केलं तर चालत असेल. फक्त कोॲग्युलम कशाने तरी काढून पण घेता येत असेल ना, बरोबर. लोण्याचा गोळा कसा काढून घेतला जातो, त्याला कुठे फिल्टर करावं लागतं, सेम लोण्याच्या गोळ्यासारखंच ते स्ट्रक्चर तयार होते. झालं, लिहिलं का सर्वांनी? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, then next. मगाशी दिलेले त्या स्टेप बाय स्टेप लिहिलेले बघा. दिस इज द नेम ऑफ रबर ट्री. शार्प कट होतो त्याला. कधी शार्प कट करतो होतो? बार्किंग ऑफ रबर ट्री झाल्यानंतर. बार्किंग ऑफ नंतर त्याच्यातून मिल्की इमल्शन येतं. त्या मिल्की इमल्शनला काय म्हणायचं? लॅटिक्स असं म्हणायचं. लॅटिक्स कलेक्ट केलं जातं, डायल्यूट केलं जातं, फिल्टर केलं जातं. नंतर ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड हे केमिकल टाकलं जातं. हे केमिकल कोॲग्युलम म्हणजे गुठळी तयार करतं आणि नंतर त्याला रोलर मधून पास केलं जातं. मग आपला क्रिप्ड रबर मिळतो. आणि जर असं स्मोक्ड रबर म्हणजे बॅटरीमध्ये वगैरे वापरतात, सेल माहितीये आपलं तुम्हाला, शेवबे, त्याच्या तिथं रबर असते, रबर सील असतं. मग तो जर स्मोक्ड रबर मिळवायचा असेल तर त्या रबरला, हा जो रबर मिळालेला आहे तुम्हाला, रबराचा जो गोळा मिळालेला आहे, तो रबर 5 दिवसासाठी किती टेम्परेचरला ठेवायचा? व्हॉट इज द टेम्परेचर? 40 डिग्री सेल्सिअसला. वी गेट विच टाइप ऑफ रबर? स्मोक्ड रबर. आर यू गेटिंग? समजलं? Yes. हा, राईट इट. तुमचं लेक्चर आहे सर, चला जाऊन एकच मिनिट. राईट इट. दिस इज द नेम ऑफ रबर ट्री. नेक्स्ट लेक्चरला संपेल चॅप्टर हा. सहा संपले आणि एक खूप छोटा आहे, 2-3 लेक्चरचा आहे, म्हणजे सरासरी एक चॅप्टर राहिलाय म्हणायचं. लिहिले का ते 3 सेंटेन्स? No, ma'am. जाणार आहे पटपट. लिहिले का? 3 सेंटेन्स लिहायचे तेवढे. हा,
का? झालं? हॅलो हॅलो Yes, झालं ma'am. झालं ओके.